नमस्कार. श्री शिवाय नमस्तुभ्यम. 3 जानेवारी 2023ला पंडित प्रदीप मिश्रांची जी आशुतोष शिवमहापुराण कथा झाली ती दुसऱ्या दिवसाची कथा पूर्ण झाली. तर आजच्या कथेमध्ये पंडित प्रदीपजी मिश्रांनी जी माहिती सांगितली तर ती मुलांसाठी 2 उपाय सांगितले आहे. त्यासोबतच गुरुजींनी सांगितले की कोणत्या दिवसापासून डॉक्टरचे रिपोर्ट दाखवून सुद्धा तुम्हाला रुद्राक्ष मिळणार नाही आहे. रुद्राक्ष वाटप पूर्णपणे कधीपासून बंद होणार. सोबतच गुरुजींनी 17 उपाय पत्रांच्या माध्यमातून दिले आहे. म्हणजे 17 उपाय आणि माहिती अशी पत्रांच्या माध्यमातून दिली आहे. याची सर्व माहिती तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. जर तुम्ही आजची कथा ऐकली नसेल तर सर्व कथेचा सार तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. पहिली माहिती अशी सांगितली की आपण जर देवाची भक्तीमध्ये लागलेलो आहोत तरीही आपल्याला दुःख कष्ट आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवा की देव कुठेतरी आपली परीक्षा बघत आहे. दुःख कष्ट आल्यावर आपण देवाची भक्ती करण्यापासून डगमगतो का हेच देव बघतो. दुसरी माहिती अशी सांगितली जी पत्राच्या माध्यमातून सांगितली. पत्रामध्ये असे लिहिले होते की ज्या मंदिरात आम्ही पशुपती व्रत करायला जातो त्या मंदिरातील शिवलिंग खंडित झालेले आहे. म्हणजे कुणीतरी ते शिवलिंग तोडले आहे. तर जलाधारी आहे, जी शिवलिंगाची जलाधारी असते ती खंडित झालेली आहे. तर पत्रामध्ये असे विचारले होते की आम्ही पशुपती व्रत त्याच मंदिरात करत होतो तर आम्ही त्या मंदिरामध्ये पशुपती व्रत करायचे की नाही. तर गुरुजींनी सांगितले की तुम्ही पशुपती व्रत एकाच मंदिरात करायचे आहे. म्हणजे एकाच मंदिरात केले आहे तर दुसरे शिवलिंग येईपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल आणि दुसरे शिवलिंग आल्यानंतर तुम्ही पुढील व्रत त्याच मंदिरात करायचे आहे. कारण पशुपती व्रत हे एकाच मंदिरात होत असते. तर त्यामुळे तुम्ही दुसरे शिवलिंग येईपर्यंत ते पशुपती व्रत त्याच मंदिरात करायचे आहे. पुढील माहिती अशी सांगितली की जी कथा ऐकायला येणाऱ्या भक्तांसाठी सांगितली आहे की तुम्हाला जर पूर्णपणे कथा ऐकायची नाही आहे तर तुम्हाला मध्येच उठून जायचे असेल तर तुम्ही पुढे येऊन बसू नका. तुम्ही मागेच बसा. कारण तुम्ही उठून मागे जातात तेव्हा तुमचा पाय लागतो. म्हणजे इतर भक्तांना तुमचा पाय लागतो आणि त्याचा दोष तुम्हालाच भोगावा लागेल. त्याचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील. पुढील माहिती अशी आहे की ज्यांच्यामध्ये अहंकार आहे त्यालाच लगेच राग येतो. थोड्याशा गोष्टीवरून देखील त्याला राग येतो. जर आपल्याला शिवकथेमध्ये यायचे आहे तर आपल्याला आपला अहंकार, सत्ता, आपला राग सगळं घरी सोडून शिवकथा ऐकायला यायचं आहे. तर अशा पद्धतीने गुरुजींनी माहिती सांगितली. पुढील माहिती अशी सांगितली की आपण जेव्हा एक तांब्या पाणी शिवजीवर चढवतो म्हणजे शिवजीला अर्पित करतो त्यावेळेस शिवजी आपली व्यथा आपले बोलणे ऐकत असतात. पुढील माहिती अशी आहे की जी पत्राच्याच माध्यमातून सांगितली आहे. एका स्त्रीने पत्रात सांगितले की तिचा मुलगा फुटबॉलचा नॅशनल खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्या पायामध्ये सतत दुखत असायचे. भरपूर त्यांनी छत्तीसगडच्या डॉक्टरला देखील दाखवले पण काही फरक पडला नाही. त्या डॉक्टरने नसेचा आजार म्हणजे नसेचा आजार सांगितला पायामध्ये. त्यांनी मुंबईच्या धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये देखील दाखवले पण आराम पडला नाही. बऱ्याच डॉक्टरांना दाखवल्यानंतर आराम पडला नाही. तेव्हा त्या ताईंनी त्यांच्या मुलाला सांगितले जो नास्तिक होता म्हणजे जो देवपूजा करत नव्हता त्याला जो देवाला मानत नव्हता त्याला सांगितले की तू श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्राचा जप कर आणि शिवलिंगावर 1 तांब्या पाणी अर्पित कर. तर तो मुलगा 3 माळा श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्राचा जपायचा आणि 1 तांब्या पाणी घेऊन शिवलिंगावर अर्पित करायचा आणि त्या थोड्या पाण्याचं आचमन करायचा. तर असं केल्यामुळे त्या मुलाला पायाच्या दुखण्यापासून बराच आराम मिळाला. तर त्याचेच आभार मानायला त्या ताई कथेमध्ये आलेल्या होत्या. तर त्या ताईंनीच पुढील माहिती अशी सांगितली की त्यांच्या नजरेसमोर 250 लोक असे होते की ते कधीही मंदिरात जायचे नाही, मंदिरात जात नव्हते. तर त्या ताईंनी त्या लोकांना शिवमंदिरात नेऊन त्यांच्याकडून 1 तांब्या पाणी शिवलिंगावर टाकून घेतले.
तर ते लोक देखील शिवमंदिरात जायला लागले आणि ते लोक दुसरा धर्म स्वीकारणार होते ते देखील त्यांनी स्वीकारला नाही. म्हणजे ते नास्तिकपासून आस्तिक झाले, अशी माहिती त्या ताईंनी सांगितली. तर पुढील माहिती गुरुजींनी अशी सांगितली की जर तुमच्या मुलांना तुम्ही 1 तांब्या पाणी घेऊन शिवमंदिरात पाठवले लहानपणापासूनच, तर पुढे ते मुलं मोठे होऊन दारूसारख्या व्यसनाला हात लावणार नाही. आणि जर तुम्ही तुमच्या मुलांना अगरबत्ती पकडवली तर तुमचे मुलं पुढे बिडी सिगारेटसारखे काहीही व्यसनात पडणार नाही, म्हणजे ते बिडी सिगरेटला हात देखील लावणार नाहीत. तर पुढील माहिती अशी सांगितली की तुम्ही सकाळी जेव्हा ब्रह्ममुहूर्तामध्ये किंवा 8-9 वाजता तुम्ही जेव्हा सकाळची सुरुवात करतात आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन 1 तांब्या पाणी तुम्ही शिवलिंगावर अर्पित करतात, तर शिवजी देखील तुमचे पूर्ण दिवस तुमच्यावर आशीर्वाद ठेवतात आणि तुमचा पूर्ण दिवस हा चांगला जातो. पुढील माहिती अशी सांगितली की जर तुम्ही परीक्षेला जात आहात आणि तुम्ही खूप मेहनत करत असाल तरी देखील तुम्हाला यश मिळत नसेल, तर 1 तांब्या पाणी तुम्ही महादेवावर अर्पित करून प्रार्थना करा. तुमची प्रार्थना महादेव जरूर ऐकतील, असे पंडितजींनी सांगितले. पुढील माहिती एका पत्राची सांगितली की एका ताईंनी सांगितले की त्यांना डोळ्यांचा त्रास होता, म्हणजे त्यांच्या डोळ्यांची नस चोकअप झाली होती. भरपूर डॉक्टर केले आणि डॉक्टरांनी ऑपरेशन देखील करायला सांगितले होते. तर त्या ताईंनी आलेकोसामधील शिवकथा ऐकली आणि 1 तांब्या पाणी शिवलिंगावर अर्पित करायला सुरुवात केली आणि शिवलिंगावरील पाणी आचमन करण्याला सुरुवात केली आणि तेच पाणी त्यांनी डोळ्याला देखील लावले. तर त्यांचा डोळ्याचा आजार, जी नस त्यांची चोकअप झाली होती ती देखील चांगली झाली. तर पुढील माहिती अशी सांगितली की गुरुजी म्हणाले की शिवलिंगावर जे आपण पाणी अर्पित करतो आणि त्या पाण्याचे आचमन करतो त्याची महिमाच वेगळी आहे. तर त्या शिवलिंगावरील पाण्याने कितीतरी आजार दूर होतात. पुढील माहिती अशी सांगितली होती की जी रुद्राक्षाची आहे, तर सिहोरचा एका पत्राचीच आहे की एका पत्रामध्ये त्यांनी सांगितले की त्यांच्या आईला खूप आजार होता आणि ती अंथरुणावर पडली होती. तर त्यांनी त्यांच्या भावाला सांगून सिहोरचा रुद्राक्ष आणला आणि तो रुद्राक्ष रात्री तांब्याभर पाण्यामध्ये टाकून सकाळी ते पाणी शिवलिंगावर अर्पित करून त्याचंच थोडं पाणी घेऊन त्यांनी त्यांच्या आईला पिण्यास सुरुवात केली, पाजण्यास सुरुवात केली. तर त्यांच्या आईचा आजार देखील दूर झाला. तर पुढे गुरुजी म्हणाले की सिहोरच्या रुद्राक्षाची महिमाच वेगळी आहे. तर सिहोरला जे रुद्राक्ष मिळणार आहे त्याविषयी गुरुजींनी सांगितले की जे सिहोरला फाईल दाखवून रुद्राक्ष मिळायचे ते देखील आता 5 जानेवारीपासून बंद होणार आहे, पूर्णपणे बंद होणार आहे. तर तेच रुद्राक्ष आपल्याला 16 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारीमध्ये मिळणार आहे आणि ते देखील निशुल्क मिळणार आहे. आपल्याला फाईल दाखवायची देखील गरज पडणार नाही. प्रत्येकाला रुद्राक्ष मिळणार आहे. तर सर्व भारतवासियांना आमंत्रित केलेले आहे गुरुजींनी सांगितले की सिहोरला परराज्यातून देखील बऱ्याच ट्रेन येतात आणि सिहोरपासून कुबेरेश्वरचे अंतर हे फक्त 7 किलोमीटर आहे, अशी गुरुजींनी माहिती सांगितली आणि कथा दुसऱ्या दिवसाची कथा पूर्ण झाली. तर पुढील माहिती आशिषजींनी सांगितली की जी कानपूरमध्ये कथा होणार होती गुरुजींची, ती कथा रद्द झाली आहे. ती कथा 12 जानेवारीला होणार होती, ती कथा रद्द झाली आणि पुढील कथा 23 जानेवारी ते 29 जानेवारीपर्यंत पावागडला होणार आहे, अशी माहिती आशिषजींनी सांगितली. तर अशा पद्धतीने दुसऱ्या दिवसाची कथा पूर्ण झाली. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात. श्री शिवाय नमस्तुभ्यम.